नमस्कार फॅमिली, कसे आहात? मजेतच असाल. मी पण मजेत. तर मी रीमा, माझ्या या जेवण विथ रीमा या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर मी स्वयंपाकाची कामं करते आणि पहाटे 6:15ला कामावर येते. तर चला मी तुम्हाला दाखवते माझ्या व्हिडिओतनं कामावर मी काय काय बनवते. तर पहिल्या कामावर पोचली आणि इथे गाजर मटरची सब्जी बनवली, म्हणजेच गाजर आणि वाटाण्याची भाजी. मस्त क्रीम टाकलेली आहे आणि खूपच टेस्टी आणि हेल्दी अशी ही गाजर मटारची भाजी मी बनवलेली आहे. क्रीम टाकली ना तर भाजी खूप छान लागते, टेस्टी लागते आणि मुलांना पण आवडते. त्यानंतर बनवलेलं आहे हे महाराष्ट्र स्टाईलचं वरण. वरणामध्ये मी मस्त लसूण आणि लाल मिरचीची फोडणी दिली आहे, टोमॅटो टाकला आहे, खूप सारी कोथिंबीर टाकली आहे आणि असं घट्ट घट्ट असं हे वरण बनवलेलं. वरण बनवलं तर भात तर पाहिजे ना, भाताशिवाय वरण आणि वरणाशिवाय भात हा इनकम्प्लीट असतो की नाही. मग मस्त असा स्टीम राईस बनवलेला आहे. बरं, राईस, डाळ आणि नाश्त्यासाठी बनवलेले आहेत हा चिला. तर हा चिला आहे ज्वारी आणि बेसनाचा. बेसनाचं पीठ अर्धी वाटी आणि ज्वारीचं पीठ अर्धी वाटी असं घेऊन हा चिला बनवला आहे. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, मिरची असे टाकून सरांच्या डब्यापुरते पटकन 2 चिले बनवले. पहिले टिफिन पॅक करते आणि मग बाकीचं सगळी आवराआवरी करते. तर बघा, हे मी सॅलेड पण कट केलेलं आहे, गाजर आणि काकडीचं सॅलेड. ह्याच्यामध्ये तीळ टाकली आहे, चाट मसाला टाकला आहे, लिंबाचा रस टाकलेला आहे आणि मस्त असं साधं मीठ, काळं मीठ टाकून सॅलेड रेडी केलं आहे. तर चला आता व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड करते आणि पटापट टिफिन भरून घेते. पहिल्या टिफिनमध्ये हा जो स्टीम राईस केलेला आहे तो स्टीम राईस पॅक करते आहे. मुकेश भैयाची पण लुडबुड चालू आहे, कारण त्यांना बनवायचं आहे ताक बनवायचं, ज्यूस बनवायचं काम त्याचं असतं. त्यानंतर भाजी जी आहे ना ती मटार आणि गाजरची भाजी दुसऱ्या टिफिनमध्ये पॅक केली. त्यानंतर तिसऱ्या टिफिनमध्ये जे आपण गाजर आणि आपण काकडीचं जे सॅलेड बनवलं आहे ते मी पॅक केलं. अशा प्रकारे 3 टिफिन तर पॅक झाले. ह्या थर्मासवाल्या बॉटलमध्ये मी डाळ भरते, जेणेकरून वरण हे जे आहे आपलं ते गरमच राहील. तर ही थर्माससारखी बाटली दिसते ना, ही भरून मी मस्त अशी वरण पॅक केलं. त्यानंतर 4 डबे आपले पॅक झाले. 5व्या डब्यामध्ये मी दही पॅक करते. तर हे डब्याचं रेडीमेड दही आहे ते पॅक केलं. आणि आता ही 6वी जी काळी बॉटल दिसते ना त्याच्यामध्ये छाछ पॅक केलेलं आहे. छाछ मुकेश भैयांनी बनवलेलं आहे. तर दही पॅक झालं, छाछ पॅक झालं, डाळ झाली, भात झाली, भाजी झाली. तर हे बघा, हे काळ्या बाटलीतलं छाछ मस्त ना, पुदिना आणि हिरवी मिरची आणि कोथिंबीर टाकून छाछ बनवलं आहे मुकेश भैयांनी. त्यानंतर या 7व्या डब्यामध्ये ना जे चिला बनवला आहे आपण बेसन आणि ज्वारीच्या पिठाचा, तो चिला मी पॅक केलेला आहे. तर अशा प्रकारे हा पण टिफिन माझा पॅक झालेला आहे. तर 1, 2, हे बघा, हा 1, हा 2 आणि त्यानंतर हा 3, हा 4, 5, 6, तर 6 आणि हा 7, असे 7 टिफिन पॅक झालेत. 8वा टिफिन अजून पॅक करायचा आहे. 8व्या टिफिनमध्ये मी ॲपल कट करून देणार आहे. तर ॲपलचं साल काढलं आणि ॲपलचं साल काढून त्याचे पीसेसमध्ये कट करून ते एका डब्यामध्ये मी पॅक केले, म्हणजे आपला हा 8वा डब्बा पण पॅक झालेला आहे. तर हे सगळे डबे पॅक झाल्याच्या नंतर हे सगळे बॅगमध्ये भरून ठेवायचे. पटकन खालून बॅग घेते आणि पहिले बॅगमध्ये टिफिन भरते. सर हॉलमध्ये बाहेर यायच्या आधी मला टिफिन पॅक करावा लागतो, आणि नाहीतर सरांना उशीर होतो ऑफिसला जायला. तर मी पटापट दुसरा टिफिन पण भरला. हा 3री बॉटल भरली, त्यानंतर 4थी बॉटल भरली, त्यानंतर 5वा टिफिन भरला. असे करून मी एक करून 7वा, 8वा आणि हा 9वा असे टिफिन भरले. आणि टिफिन बॅग एवढी जड झाली, तुम्हाला दाखवते बघा. हे बघा, पूर्ण भरलेली आहे टिफिन बॅग. तर खाली सगळे डब्यावर डबे. तर हे असं असतं घरी जर कामाला बाई असेल ना की हे असं असतं. आणि तेच जर आपल्याला घरातनं आपल्याला आपल्या नवऱ्याचा किंवा मुलाचा टिफिन द्यायचा असेल ना, की फक्त चपाती भाजी डाळ भात दिला किंवा नुसती चपाती भाजी जरी दिली तरी टिफिन पॅक करून दिला असं होतं. तर आता जाऊ दे, काय बोलायचं. तर केले सगळे टिफिन पॅक. मध्ये बघा, माझा मोबाईलचा व्हिडिओ जो चालू केला आहे त्याला अंधार पडत होता. मी ते सगळे टिफिन पॅक झाल्याच्या नंतर सगळं किचन क्लीन करायला घेतली. तर जरा इकडून तिकडे सरकली की मोबाईलमध्ये अंधार येतो. तर माझ्या मोबाईलमध्ये प्रॉब्लेम आहे का व्हिडिओमध्ये काय सेटिंग केली आहे मी, मला काय समजत नाही आहे. तर अशा प्रकारे पटापट किचन साफ करून घेतलं. अजून टोडूला नाश्ता द्यायचा होता, तर टोडूला नाश्ता दिला. टोडूला नाश्ता दिल्यानंतर पाणी पिलं, कारण की सकाळी जी येते ना मी
ती कामाला लागते ते पाणी प्यायला पण वेळ नसतो. मग जेव्हा इथून काम होतं माझं आणि जेव्हा दुसऱ्या कामावर जायला निघते तेव्हा मी पाणी पिते आणि मी पाणी पिऊन मी आता निघाली दुसऱ्या कामावर. चला मग आता जाऊया दुसऱ्या कामावर आणि दुसऱ्या कामावर तुम्हाला दाखवते मी काय बनवते. तर माझ्या व्हिडिओला तुम्ही खूप छान छान कमेंट करता. मला तुमचे कमेंट वाचून खूप छान वाटतं. असेच मला सपोर्ट करत जावा, व्हिडिओला लाईक करत जावा, चॅनलला सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करत जावा. त्यानंतर इथे बनवलेला आहे काळा मसाला, म्हणजे आपण असतो ना ते गोडा मसाला टाकून जे वरण बनवतो ना ते वरण बनवलेलं आहे. ह्यामध्ये गोडा मसाला टाकला आहे, मस्त हिंगाची फोडणी टाकलेली आहे. त्यानंतर भात बनवलेला आहे, तर हा भात मी कुकरमध्येच बनवलेला आहे. त्यानंतर भाजी बनवली. भाजी कोणती तर ही बघा, हा भेंडी मसाला म्हणजे भरलेली भेंडी बनवलेली. याची पण फुल रेसिपी लवकरच मी अपलोड करणार आहे, कारण मला खूप ताईंच्या कमेंट येत होत्या, ताई भरलेली भेंडी कशी बनवता तुम्ही, आम्हाला दाखवा. तर भरलेल्या भेंडीची रेसिपी पण मी व्हिडिओ शूट केला आहे, एडिटिंग करून लवकरच तुमच्यापर्यंत पोचवेल. सगळा स्वयंपाक झाकून ठेवला आहे, किचन गॅस सगळं क्लीन करून ठेवलेलं आहे, सगळ्या कढया वगैरे रिकामी करून घासून बिसून सगळ्या जागेवर ठेवल्या. इकडचं काम संपल्याने आता मी चालली आहे घरी. तर चला मग माझ्याबरोबर घरी, मग मी तुम्हाला दाखवते घरी गेल्यावर मी घरी काय करते. अशा प्रकारे बघा मी घरी आली. त्यानंतर संध्याकाळी आलेली मार्केटला भाजी घ्यायला. तर माझ्या थोबाडावरनं तुम्हाला दिसत असेल, मार्केटवरनं आल्या मी एवढी थकली आहे की बघा, हातात 2 पिशव्या आणि काखेमध्ये 1 पिशवी, एवढ्या भाज्या घेऊन मी आज घरी चाललेली आहे. कारण आज मिस्टरांची आहे सेकंड शिफ्ट, त्यामुळे भाजी आणायला मला एकटीलाच जावं लागतं. नाहीतर काय आम्ही दोघं जातो भाजी आणायला आणि मिस्टर सोबत असेल ना की मग मला काय एखादी पिशवी धरली तरी चालतं, बाकी सगळे पिशव्या माझा नवरात पकडतो. पण आज ते नाही आहे, त्यामुळे मला 3-3 पिशव्या घेऊन घरी यायला लागलं. मस्त पालेभाज्या घेतल्या, पालक घेतली, मिरची घेतली, पोरांना फळं घेतली. चला तुम्हाला दाखवते मी काय काय घेऊन आली मार्केटमधनं आली. पहिले कपडे चेंज केले आणि मग मी तुमच्यासमोर बसली. आता तुम्हाला दाखवते की मी काय काय आणलं. तर बघा, ही केळी आणली, मस्त मोठी मोठी केळी होती, 40 रुपये डझन मिळाली. त्यानंतर हे आणलेलं आहे मी प्लास्टिकचं, माझं जे कपाट आहे ना त्याच्या बाजूला कंगवे वगैरे ठेवण्यासाठी. त्यानंतर सुकट आणली 20 रुपयाची. त्यानंतर ह्या ज्या 2 पालकाच्या गड्ड्या आहेत ना, कितीला असतील सांगा बरं. 10 रुपयाला 2 पालक आणल्या मी. थोड्याशा ओल्या आहेत, पण लगेच साफ करून ठेवल्या ना की उद्या बनवता येतील. त्यानंतर हिरवी मिरची आणली 1/2 किलो. अजून दाखवते तुम्हाला मी काय काय आणलं आहे ते. गाजर 1 किलो आणलेत आणि हे टोमॅटो आणलेत 1 किलो. घरामध्ये टोमॅटो होते अर्धा किलो, पण तरी मी 1 किलो घेऊन आली, कारण आम्हाला टोमॅटो खूप लागतात. तर तुम्हाला आता दाखवते मी गाजर किती आणलेत. 1 किलो गाजर आणले. विचार केला की हलवा बनवेल. हे बघा, हे ना खरबुजा आहे, मेलन्स म्हणतात ना ते, खरबुजा पण आणले. हे 3 खरबुजे आणले, 20 रुपयाला 3 खरबुजे. मस्त मिळाले ना, एकदम स्वस्त. माझ्या मुलांना पण आवडतात मिलन्स, वॉटरमेलन्स खूप आवडतात, पण वॉटरमेलन्स सध्या खूप महाग आहे. हे बघा, हेच गाजर, 1 किलो गाजर आणले, 30 रुपयाचे 1 किलो. तर एवढे सगळी भाजीपाला घेऊन मी एकटी आली घरी. आणि घरी आली की मी कधीच असाच ठेवत नाही भाजीपाला, व्यवस्थित धुवून साफ करून व्यवस्थित फ्रीजच्या कॅरेटमध्ये लावून ठेवत असते. बीटरूट काढून ठेवले, त्यानंतर हे टोमॅटो आणि ते टोमॅटो सगळे एका बाउलमध्ये काढून ठेवले. सगळ्या भाज्या व्यवस्थित रचल्या. कोथिंबीर तर आणली नाही मी, मिरची आणि पालक मला साफ करायची म्हणून ती बाहेरच ठेवली. मिरच्या पण मी घेऊन आली ना की पहिले मिरच्यांची डेटं काढते आणि त्यानंतरच मी त्या फ्रीजमध्ये ठेवते. तर बघा, ह्या अशा मिरच्यांसोबत आहे ना ही ओली हळद आणलेली आहे मी 10 रुपयाची. ओली हळद मला ज्यूस बनवायचा आहे ना, त्यासाठी मी ही ओली हळद आणलेली. तर या मिरच्यांची पटापट डेटं काढून घेते, त्यानंतरच मी फ्रीजमध्ये ठेवत असते. तर मला आहे ना 3-4 ताईंचा कमेंट आलेला, ताई तुझी स्टोरी सांग, तुझी लहानपणापासूनची स्टोरी सांग, पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3, पार्ट 4मध्ये. तर मला देखील तुम्हाला आहे ना माझी स्टोरी सांगायची आहे. पण आहे ना माझी स्टोरी एका सर्वसामान्य मुलीची स्टोरी आहे, पण त्या स्टोरीमध्ये तुम्हाला समजेल की माझी लाईफ कशी होती, लहानपणापासूनचं माझं स्ट्रगल कसं होतं. तर मला देखील तुमच्याबरोबर माझ्या ह्या जीवनाची कहाणी तुमच्याबरोबर शेअर करायची आहे. आता तुम्ही म्हणाले, ए बाई काय करू आम्ही तुझी कहाणी ऐकून. पण बघा ना, आपणच एकमेकांच्या बायका एकमेकांचं दुःख समजून घेणार नाही, एकमेकांची गोष्ट एकमेकांची कहाणी समजून घेणार नाही, तर मग कसं होणार ना. त्यामुळे मला आहे ना खूप असं वाटतं. बाकी तर माझ्या काही जास्त मित्रमैत्रिणी नाही आहे, एक माझी फॅमिली सोडली की माझं जवळचं असं दुसरं फक्त तुम्हीच आहात. मग म्हणूनच मला तुमच्याबरोबर माझी ही जीवन कहाणी शेअर करायची आणि ती देखील मी लवकरच तुमच्याबरोबर शेअर करेन.
माहेरी आहे ना फक्त 18 वर्षच होती मी जन्मापासून. वयाचं 19सावं लागलं आणि माझं लग्न झालं आणि मी सासरी आली. माहेरी असं काय खूप छान प्रेमळ असं काळजी करणारी आई, प्रेम करणारे वडील असं काहीच नव्हतं. कारण की आता तुम्हाला कसं सांगावं, माझ्या वडिलांना होतं दारूचं व्यसन आणि त्यात आई तर माझं जेव्हापासून जन्म झाला तेव्हापासून मी माझी आई आजारी आजारी हेच बघत आली आहे. त्यामुळे लग्नाच्या आधी आईवडिलांचं करण्यात गेले दिवस आणि लग्नानंतर संसाराकडे आणि माझ्या मुलांकडे आणि माझ्या नवऱ्याचं करण्यात गेले दिवस. त्यामुळे असं मला कधी वाटलंच नाही मी स्वतःसाठी काहीतरी केलं आहे. म्हणून आता हे व्हिडिओच्या माध्यमातून मला असं वाटतं आहे की मी स्वतःसाठी काहीतरी करते. म्हणजे माझं जे लाईफ आहे, माझं जे रुटीन आहे ते मी तुमच्याबरोबर शेअर करते. तर माझं खूप लवकर लग्न झालं, 19सावं लागलं आणि माझं लग्न झालं. त्यानंतर लग्न करून आली तर माझी फॅमिली खूप मोठी होती. 7 नंदा, 1 दीर, त्यानंतरनं माझी सासू सासरे माझ्या लग्नाच्या आधीच वारलेले. 5 नंदांची माझी अगोदरच लग्न झाली होती आणि फक्त माझी एक लहान नणंद बाकी होती लग्नाची. मग माझ्या लग्नानंतर त्यांचं लग्न झालं. घर खूप मोठं होतं. सासू जुन्या विचाराची होती, त्या खूप स्ट्रिक्ट होत्या सासूबाई. त्यामुळे त्या बोलेल तसंच झालं पाहिजे घरात. तांदूळ किती घ्यायचे, भात किती ग्लास करायचा, डाळ किती घ्यायची, हे पण सुद्धा त्यांना विचारूनच मला करावं लागायचं. एकंदरीत 9 ते 10 वर्ष आम्ही एकत्र जॉईंट फॅमिलीत राहिलो. 10 वर्षानंतर आम्ही वेगळे निघालो. तर माझे मिस्टरांना प्रायव्हेट जॉब करायचे आणि जेव्हा मी सासरी होती तेव्हा मला कामावर वगैरे जायची परमिशन नव्हती. तर मी तेव्हा जॉईंट फॅमिलीत एकत्रच राहायची. माझी सासू एवढ्या जुन्या विचाराची होती की मी ड्रेस घातलेलासुद्धा त्यांना चालायचा नाही. मला साडी घालूनच राहायला लागायचं. 24 तास मी साडीतच राहायची. तर अशा प्रकारे काही दिवस होते जे निघून गेले. पण आता ज्या जुन्या गोष्टी आहेत त्या आठवल्या की मनाला खूप वाईट वाटतं की जे लग्न झाल्यानंतर जे नवं असतं, नवखं असतं ते काहीच अनुभवायला मिळालं नाही. असो, प्रत्येक महिलेची आपापली अशी वेगळी कहाणी असते. माझी पण अशीच काहीतरी कहाणी आहे. एखाद दिवशी पूर्ण तुमच्याशी शेवटपासून एंडपर्यंत नक्की शेअर करेल. अशा प्रकारे मिरच्या साफ करून घेतल्या, त्यानंतर पालक साफ करायला घेतली कारण स्वयंपाक तर झाला होता. सगळ्या भाज्या साफ करून फ्रीजमध्ये पॅक करून ठेवल्या आणि मग आम्ही जेवण वगैरे केलं. त्यानंतर ना आराम केला. तर असा होता हा आजचा दिवस. बरं, तुमची पण कहाणी काहीशी माझ्यासारखीच असेल कारण की मी पण खूप कष्टातनं पुढे आलेली आहे. कष्ट तर माझ्या सटुआईने 5वीलाच पुजलं असं वाटतं मला. जाऊ दे, प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख हे असतंच. असो, असा होता हा आजचा व्हिडिओ. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मला खूप खूप सपोर्ट करा. मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे कारण सध्या आहे ना माझा वॉच टाईम खूप खाली उतरला आहे. तर माझा वॉच टाईम मला वाढवायचा आहे. त्यासाठी माझे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. चला मग, बाय.